देवाला प्रार्थना देवा मला एकदाच वडिलाच्या मांडीवर बसायचं. काय मागणी केली होती? मला कुठलं पद नको, राजकीय पद नको, मोठेपणा नको, काही नको. देवा मी तुला शरण आलोय, मला फक्त एकच दे, मला माझ्या वडिलाच्या मांडीवर एकदा बसायचंय. देव मला वडिलाच्या काय मांडीवर बसतो? चल. क्षीराचा सागर उपमया, क्षीराचा सागर वर्णन केलं आहे का असा कोणी उदार? अहो शिराचा सागर उपमन्यू बालाला दिला. हे काय? आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपद दिला. आढळपद ज्या पदावून कुणीच खाली येत नाही. बाकीचे पद 5-6 वर्षाला रिकामे करावं लागते. तर उद्या सगळेच पदावर बसणार आहेत. उद्याच ते मतदान हे का नाही. पण हे पद किती वर्षाचं आहे? 5 वर्षाचं. नीट राहिले तर नाहीतर 2.5 वर्षात राजीनामा. पण आढळपद दिलं महाराज. आहे का नाही तो उदार? आहे ना महाराज. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्तू जेत, म्हणून त्याला भगवंत म्हणतात. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. विषय बोलत असताना माझा षडगुण ऐश्वर्य संपन्न. संपन्न आहे बरं का तो. आणि तो एकमेव भगवान परमात्मा आहे. म्हणजे तो समर्थही आहे आणि उदारही आहे. नुसतं समर्थ असून काय काय लय चिकट आहेत महाराज. समर्थ आहेत पण उदारत नाही, काही देत नाहीत. काही असे चिकट आहेत. एका चिकट माणसाचं लग्न झालं. किती चिकट आहे सांगतो तुम्हाला. कसं झालं ते मला माहीत नाही बरं का, पण झालं. महाराज उन्हाळ्याचे दिवस, 3ऱ्याची मोटरसायकल घेतली, 4थ्याचं पेट्रोल टाकलं आणि उन्हाळ्याच्या दिवसात बायकोला घेऊन फिरायला निघाला. हा चिकट अशा मंडवळ्या बांधलेल्या, नवीनच मोटरसायकल चालत होता, थरथर थरथर करीत. आणि हिला लागली तहान. उन्हाळ्याचे दिवस, हिला ह्याचा स्वभाव माहीत नाही. ती म्हटली माय लय तहान लागली, 20 रुपयाची पाण्याची बाटली तरी घ्या. हे लय चिकट होतं. तो म्हणला पाण्याच्या बाटलीला 20 रुपये. हे म्हणला हे बघ 2च किलोमीटर थांब. 2 किलोमीटरवर माझ्या मित्राचं 5 स्टार हॉटेल आहे आणि तिथं गेल्यावर आपल्याला बासुंदी खायची. ती म्हणली माय बासुंदी म्हणल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणला मग तेच सुटलेलं पाणी पी. 5G राहू द्या जरा. एवढी चिकट आहेत महाराज, आहे का नाही. अशा चिकट माणसाला मागितलं भेटन का? नाही ना महाराज. तो उदारही पाहिजे, समर्थही पाहिजे. निस्ता उदार असून चालत नाही, समर्थ असून चालत नाही. 3री गोष्ट कोणती पाहिजे त्याच्याकडं? वा, स्वतंत्रही पाहिजे ना महाराज. आता काय काय उदार आहेत, द्यायची इच्छा आहे बरं का, सगळी द्यायची इच्छा आहे. वाटतं गाडी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 2-3 हजार देणगी द्यावी, पैसे पण आहेत. पण स्वतंत्र नाही ना. बायकोला विचारावं लागतं किती पावती फाडू. स्वतंत्र आहे का? नाही ना महाराज. भगवान परमात्मा स्वतंत्र पण आहे ना. त्याला विचारायची गरज आहे कुणाला काय द्यायचं ते नाही. म्हणजे तो समर्थ आहे, उदार आहे आणि स्वतंत्र आहे. काय कायला द्यायची इच्छा असते महाराज, पण काय आपल्या हातात कारभार नसतो, देता येत नाही. काय काय माता मावलेला द्यायची इच्छा असते, घरात पैसे दिसतात, समर्थ आहे, काय दिल्याच्या नंतर कमी होणार नाही, पण नवरा देऊ देत ना. अशा बऱ्याच अडचणीत ना. पण सप्तेचे जर कार्यकर्ते हुशार असले ना, हुशार, ते बरोबर कसं काढायचं ते काढतात. आमच्या गावात गणेश भाऊ सप्ताह होता आणि मग तो गावात नंबर 1चा श्रीमंत माणूस, पण एवढा चिकट, 1 रुपया कधी दिला नाही, कधीच नाही. आणि त्याची माता माऊली दानशूर गाड्या. मग आम्ही त्या काकूकडे गेलोत. म्हणलं काकू जरा काल्याच्या पंक्तीला एखादा कट्टा साखर द्या, थोडी कमी पडायला लागली. आता त्यांचं दुकान. काकू म्हणले अहो मला देण्याची खूप इच्छा आहे, एक काय मी 5 कट्टे देते. आणि आमचे मालक 1 चिपट सुद्धा. चिपट कळतंय का इकडं? काय म्हणते तिकडं?
पावशेर, बरं हां पावशेर ही मराठवाड्यातली भाषा आहे. लय शब्दात फरक आहे बघा, आहे का नाही. तुम्हाला 2 पदार्थ सांगतो ते तुम्ही कधीच ऐकले नाहीत पण रोज खाता. सांगू का? सालकुन फुकरू. काकू ऐकले तुम्ही? सालकुन फुकरू मला पण माहित नव्हतं. मयूर महाराज मी कोकणात कीर्तनाला गेलो, तिथल्या आजीने मला विचारलं महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं. मी म्हणलं काही करा, तुमच्याकडे काय असतं. ती म्हणली सालकुन फुकरू. माझ्या बापजींनी कधी ऐकलं नव्हतं. मी म्हणलं फुकरूलंय कस तरी वाटायलंय. मी म्हणलं आजी मला फुकरू न ग, मला सालकूच करा. तिने शिळे तुकडे शिजविले. मी म्हणलं फुकरू काय होतं. ती म्हणली पुरणपोळी. हे माहीत नसल्यावर असं होतं म्हणून विचारलं. चिपट म्हणतात का इकडे कोळवं का काय. बरं पावशेर धरा. ते म्हणले हे पावशेर सुद्धा साखर देत नाहीत, मला 4-5 पोते देते. पण एक काम करा म्हणली, तुमचा हरिपाठ झाला की मागच्या दारा वाट या, मी एक पोतं काढून ठेवते आणि ते घेऊन जा. हे कुठंतरी बाहेर गेलेले तर तुम्ही पटकन. हरिपाठ झाला, आम्ही मागच्या दारा वाट गेलो. 2 जणांनी पोतं ओढून वाट्यावर आणलं. ती एवढ्यात तिचा मालक आला बा. त्याने ते पोतं बघितलं. आम्ही तर थरथरच करायला लागलो. पण बाई हुशार पाहिजे बघा, बाई हुशार पाहिजे. त्याने विचारलं काय चाललंय, हे पोतं इथं कसं काय. ते म्हणले साहेब ऐका, ही गावातली वारकरी माणसं आपल्या कार्यकर्ते आहेत. गावात 25-30 कट्टे साखर जमा झाली आणि हे म्हणते तर तुम्हाला एखादं पोतं घ्यायचं असलं तर घ्या. पोतं घेऊन आलेत. ते म्हणला आपल्याला द्यायचं नाही घ्यायचं नाही, चला म्हणाव त्यांचं त्यांना घेऊन जा. बघता काय आणलं उचलून. कायला द्यायची अपेक्षा असते पण देता येत नाही. ऐका, माझा भगवान परमात्मा 3 गोष्टी कळाल्या ना तुम्हाला. तो समर्थही आहे, उदारही आहे आणि स्वतंत्रही आहे. म्हणून मागावं कुणाकडं, या 3 गोष्टी आहेत त्याच्याकडं. आता पहिलं रिटर्न या. मागावं कुणी कळालं ना, अधिकार पाहिजे. कुणाकडं मागावं हे कळालं ना. आता मुख्य पॉईंट, काय मागावं. आता ऐका बरं का, आता देवाकडं नेमकं काय मागावं. या ब्रह्मांडातले सगळे पदार्थ 2 तत्वामध्ये मोडतात. जे तुम्हाला मागायचं आहे ते तर इहलोकातलं आहे, नाही तर परलोकातलं आहे. या मृत्यू लोकातलं काही मागून घेतलं तर ते नाशिवंत पावणार आहे. तुम्ही सत्ता मागा, सौंदर्य मागा, संपत्ती मागा, कीर्ती मागा, ऐश्वर्य मागा, धन मागा, दौलत मागा, मुलगा मुली काही मागा, सगळंच टिकणारं नाही, सगळंच नाश पावणार आहे. मग एवढा मोठा परमार्थ करून नाशिवंत वस्तू मागायचीच कशासाठी. मग मागायचं देवाकडं तर अविनाशी मागायचं. काय मागायचं लक्षात आलं ना, अविनाशी मागायचं. तुकोबाऱ्या म्हणले या मृत्यू लोकातलं जर मागायला गेलो तर संपणार आहे. म्हणले परलोकातलं मागू म्हणजे स्वर्गातलं मागू. माऊली म्हणले गड्या स्वर्गातलं सुद्धा मागू नका. म्हणले का. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेचे इंद्रपनाटी उटी उसरे, येऊ लागती माघारे मृत्यूला का. तुका म्हणे जाती आणि पुण्यक्षय. आता मला सांगा, मनती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे. इथं 100 यज्ञ करायचे, स्वर्गात जायचं आणि तिथलं पुण्य झालं की परत इथं येतं. मग जायचंच कशाला, वापस जर इथे जायचं कशाला. मग तुकोबरा म्हणले इहलोकातलं मागायचं नाही, परलोकातलं मागायचं नाही. मागायचं काय, नाशिवंत वस्तू मागायची नाही, अविनाशी मागायची. मग या ब्रह्मांडामध्ये एकच गोष्ट अविनाशी आहे, त्याला देव म्हणतात. लक्षात आलं का बोलणं. देव सोडून अविनाशी काहीच नाही. म्हणजे देवाकडं काय मागायचं आता, किती सोपं आहे बरं. काय मागायचं देवाकडं. अहो महाराज देवाकडं देव कसा मागता येईन, कसा मागता येईन. आता ऐका, मागायची आयडिया कशी असते. जुन्या काळातली घटना आहे. जुन्या काळामध्ये एका राजाला ना अशा 100-200 बायका होत्या. पहिल्या होत्या बरं का. रावणाला किती होत्या, 80,000 सहस्त्र नारी. भगवान श्रीकृष्णाला 16. आता फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. खरंय का नाही. आता लय अवघड झालंय सध्या. दुष्काळ कमी पण ह्यो दुष्काळ काय कमी काय. मग त्या राजाला अनेक राजाला बायका होत्या. राजाचा वाढदिवस आला. राजाने प्रधानजीला बोलवलं. म्हणले प्रधानजी आहेत का. प्रधानजीला शिट्टी वाजवते जोरात. म्हणले प्रधानजी एक काम करा, परवाच्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या ज्या काही बायका आहेत त्यांना त्यांच्या आवडती एक वस्तू भेट द्यायची. चला तुमच्याकडं कार्य सोपवलं, कोणाला काय पाहिजे ते त्यांना अगदी सुपूर्त करा. आपण वाढदिवसाच्या दिवशी ते वाटप करू. प्रधानजीला वाटलं आता 100-200 बायका आहेत बुवा, ह्यांना काय आवडतं काय नाही आपल्याला काय माहिती. बरं प्रत्येकीला जाऊन कसं काय विचारायचं. प्रधानजी हुशार होता म्हणूनच प्रधान होता. बरोबर आहे का नाही. हां, कोणाला कसं प्रधान होता येईल, हुशार लागतो ना. प्रधानजीने काय केलं महाराज, अशा 100 चिठ्ठ्या काढल्या. चिठ्ठ्या
आणि प्रत्येक राणीजवळ एक एक चिठ्ठी दिली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्यावर लिहून द्या, तुमचं वरती नाव टाका आणि तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू त्या चिठ्ठीवरती टाका. सगळ्या चिठ्ठ्या गोळा केल्या, एका भांड्यामध्ये टाकल्या, सगळ्या वस्तू गोळा केल्या आणि व्यासपीठात ठेवल्या. ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. राजाचा वाढदिवस उजाडला, म्हणजे जो वाढदिवस होता तो दिवस आला. राजा असा सिंहासनावर बसलेला, प्रधानजी बाजूला अशी सभा बसलेली, त्याच्या त्या 100 बायका अशा समोर बसलेल्या आणि वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम चालू झाला. आता ऐका, प्रधानजी काय करायचा, त्या भांड्यात हात घालायचा, त्या चिठ्ठ्या गोळा केलेल्या होत्या ना, भांड्यात हात घालायचा, एक चिठ्ठी बाहेर काढायचा, अशी उघडायचा, चिठ्ठीवरचं राणीचं नाव वाचवायचा, राणी उठून उभा राहायची, चिठ्ठीवरची वस्तू वाचवायचा, एक वस्तू जी वस्तू होती ते सेवक ती वस्तू त्या राणीला द्यायचा आणि राणी निघून जायची. वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम लक्षात आला ना तुमच्या. असं करता करता सगळ्या वस्तू संपल्या. व्यासपीठावर जेवढ्या वस्तू आणल्या होत्या ना, सगळ्याच्या सगळ्या वस्तू संपल्या, पण एक चिठ्ठी शिल्लक राहिली आणि एक राणी शिल्लक राहिली. राजाला राग आला. राजा म्हणला, प्रधानजी केला काय भ्रष्टाचार, नेली का वस्तू घरी? प्रधान घाबरला नाही. हो महाराज, मी इमानदार आहे, मला माहित नाही कोणती वस्तू राहिली. आता कोणती वस्तू विसरली ते कशावर कळणार होतं? कशावर? चिठ्ठीवर. थरथर थरथर करीत प्रधानजीने भांड्यात हात घाला. त्याला वाटलं आता वस्तू वाचून 2 मिनिटात घेऊन येतो, काय विसरलं नेमकं एवढ्या गोळ्यात काय माहिती. प्रधानजीने भांड्यात हात घातला, चिठ्ठी उघडली, त्या राणीचं नाव वाचलं, राणी उठून उभा राहिली. चिठ्ठीवरची वस्तू प्रधानजी वाचू लागला. लक्ष देऊन ऐका. ती राणी लिहित होती, महाराज आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे. काय मागितलं राणीने? प्रेम. प्रेम म्हणजे राजाकडे कोणाला मागून घेतलं? अहो राजात मागून घेतला ना. राजा एवढा खुश झाला, म्हणला 99 बायकोनी कोणी कूलर मागितलं, कोणी फ्रीज मागितलं, कोणी काय मागितलं, हे एकमेव माझी धर्मपत्नी आहे जिने मला जिंकून घेतलं. प्रधानजी जेवढ्या वस्तू जेवढ्या राण्याला दिल्या त्या सगळ्या वस्तू हिला एकटीला द्या, मी पण हिलाच का? काय मागितलं? राजा मागून घेतला. तसं तुकोबरे म्हणतात, देवा मला या मृत्यू लोकातलं नाशिवंत काहीच नको, तुला जर द्यायचं असेल तर मला फक्त तूच पाहिजे आहेस. अभंगाचं नाही काही तुझ मागत संपत्ती, नाही काही तुझ मागत संपत्ती, नाही तुझं काही मागत संपत्ती, नाही तुझं काही मागत संपत्ती, नाही तुझं काही मागत संपत्ती. आठवणची ती असू द्यावी, आठवणची ती असू द्यावी, आठवणची सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी, सरलिया भोग येईन शेवटी. नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवणची ती असू द्यावी, आठवणची ती असू द्यावी. नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवणची ती असू द्यावी, आठवणची ती असू द्यावी, असू द्यावी, असू द्यावी. तुकोबऱ्या म्हणतात, देवा मी तुला काही संपत्ती मागत नाही, या मृत्यू लोकातली कुठलीच नाशिवंत वस्तू मागत नाही. तुझी जर इच्छा असेल आणि तुला द्यायचं असेल तर फक्त एक काम कर, आठवण चित्ती असू द्यावी. तुझ्या चित्तामध्ये माझी आठवण राहू दे किंवा माझ्या चित्तामध्ये तुझी आठवण राहू दे, मला धन दौलत संपत्ती काही नको. आज मृत्यू लोकामध्ये व्यवहार करण्यासाठी, संसार करण्यासाठी ज्या गोष्टीची नितांत गरज आहे त्याला म्हणतात संपत्ती. तुकोबऱ्या या संपत्तीचा तिरस्कार करतात. का? संपत्तीच्या पाठीमागं, धनाच्या पाठीमागं 14 अनर्थ सांगितलेत महाराज. एवढंच काय, धन कमवणं दुःखाचं आहे, सांभाळणं दुःखाचं,
आणि खर्च झाला तरी दुःख. धन का सोपं वाटलं काय म्हणून तुकोबराय म्हणतात नाही तुझं काही मागत संपत्ती. असं म्हणतात अर्थनाम आर्जवम क्लेशम ततैव प्रतिपालनम क्लेशम वेहे दुःखम नाशे दुःखम दिग अर्थानाम क्लेश कारणम. त्याचा अर्थ सांगतो. अर्थनाम आर्जनम क्लेशम. अर्जनम म्हणजे कमवणे, संपत्ती कमवणं, पैसा कमवणं. सुखाचं आहे का दुःखाचं आहे? बोला. इकडचे कमवली तुम्ही सुद्या सोपे आपोआप भेटली का कष्ट करावं लागलं? कष्ट करावं लागलं महाराज. का? अर्थनाम, अर्थ म्हणजे पैसा. अर्थनाम अर्जनम, अर्जन म्हणजे मिळवणं. क्लेशम म्हणजे दुःख आहे. हे कमी दुःख आहे महाराज. पण दुसरं दुःख ते शास्त्रकारांनी सांगितलं ततैव प्रतिपालनम क्लेशम. जेवढं कमवणं दुःखाचं आहे ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं सांभाळणं दुःखाचं आहे. तुम्ही म्हणतात आम्ही तर किती सांभाळू, तुमच्याकडं नाही म्हणून म्हणता. हां, ज्याच्याकडं पैसा आहे रात्री 4 वाजता पोलिसाची धाड पडते त्याच्या घरात. सोपं आहे का? का? प्रतिपालनम क्लेशम, सांभाळणं दुःख आहे. त्याच्याही पुढं सांगितलं म्हणले काय? ततैव प्रतिपालनम क्लेशम वेहे दुःखम नाशे दुःखम. खर्च झाला तरी दुःख आहे महाराज. खिशातली 10 रुपयाची नोट जरी खर्चली तरी मन म्हणतं गड्या 10 कमी झाले. मग सुख आहे का दुःख आहे? अहो तिन्ही प्रकारे दुःख देतं ना. म्हणून विदारेने स्वामी म्हणतात दिगार्थनाम क्लेशकारिणम. ह्याला तुकोबराय म्हणतात नाही तुझं काही मागत संपत्ती. म्हणून तुला संपत्ती मागत नाही. नाहीतर व्यवहारामध्ये संपत्तीलाच मोठेपणा आहे सध्या. आज व्यवहारामध्ये कशाला मोठेपणा आहे? अहो तुकोबराने प्रमाणाचं सिद्ध केलं. लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे हे तुकोबराने प्रमाणाचं सिद्ध केलं महाराज. म्हणले धनवानाला मान आहे, किंमत आहे धनवानाला, सर्व मान्यता आहे जगी. पण याचं पूर्वार्ध आहे का? मान कोणाला? धनवंता लागी. ज्याच्याकडे धन आहे त्याला मान आहे. धन गेलं की मानही गेला महाराज. बरोबर आहे ना? काही गोष्टीची मान्यता ती आहे तोपर्यंत असते. बघा धनाची मान्यता कुठपर्यंत आहे? धन आहे तोपर्यंत. सत्तेची मान्यता कुठपर्यंत आहे? सत्ता आहे तोपर्यंत. सत्ता गेल्यावर मान राहतो का? आणि सत्ता कधी जाईल सांगता येतं का? नाही ना महाराज. एक महत्वाची गोष्ट सांगू का? घड्याळीतली वेळ आणि सत्याचा खेळ कधी बदलल सांगता येत नाही. जी कपडे घालून इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं तेच कपडे आज लग्नामध्ये बँडवाले घालून खुळखुळी वाजवतात. कपडे तेच आहेत पण खुळखुळी वाजवतात. का? सत्ता आहे. सत्ता गेली की काय होईल सांगता येत नाही. सत्तेची मान्यता तोपर्यंत, धनाची मान्यता तोपर्यंत. म्हणून तुकोबराय म्हणले धनाला मान्यता आहे बाबा, पण धन आहे तोपर्यंत. बरोबर आहे ना? मान आहे बघा धनाला. पण खरं सांगू का? काही गोष्टी पैशाने विकत घेतात येतात, तर काही गोष्टी पैशाने कधीच विकत घेता येत नाहीत. काही काही गोष्टी विकत घेतात. एक सांगू का महाराज? तुम्ही पैशाने गादी पलंग विकत घेऊ शकता, पण पैशाने झोप विकत घेऊ शकत नाही. पैशाने तुम्ही भाकर विकत घेऊ शकता, पण पोटातली भूक विकत घेता येत नाही. पैशाने तुम्ही घर बांधू शकता, पण घरातलं घर पण पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने तुम्ही मतदान विकत घेऊ शकता, पण कोणाचं मन पैशाने विकत घेता येत नाही. पैशाची किंमत तिथपर्यंतच आहे, कुठंही पैसा चालत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? आज व्यवहारामध्ये पैसा चालतो. पैसा नाही. तुकोबराय म्हणले ते नाही बाबा, मला नको ते धन नकोच मला. मी तुला काय धन मागत नाही. आज जे माणसाला परम प्रिय आहे त्याला धन म्हणतात तो. आणि तुकोबा काय आपला भ्रम असतो बघा. एक खरं सांगू का तुम्हाला वाक्य? तुम्ही जागेत ना पुरुष मंडळी? आपला फक्त भ्रम आहे. आपल्याला वाटतं लोक लय मला म्हणतात, मला लय मोठं समजतात, माझ्यासारखा मान कोणालाच नाही. तुकोबराय म्हणले जरा थांब, तुझा पैसा जाऊ दे. सगळे तुला मानणारे ना बाजूला पळतील. महाराज नदीच्या काठावरती पडलेल्या मूर्त्या पाहून एक गोष्ट लक्षात आली. आपली गरज संपल्या लोक देवाला सुद्धा घरातून बाहेर पाडतात. आपण तर माणसं आहेत हो. आपली गरज संपल्यावर माणसं ठेवतील का? नाही ना. बघा ज्या सूर्याचे लोक आज हिवाळ्यामध्ये आतुरतेने अपेक्षा करतात, त्या सूर्याचा लोक उन्हाळ्यामध्ये तिरस्कार करतात. आपली किंमत तिथपर्यंतच आहे जोपर्यंत आपली गरज आहे. गरजेपोटी दादा, भाऊ, शेठ, मामा, काका, साहेब म्हणणारे माणसं गरज संपली की त्यालाच म्हणतात ते बागुल बॉय.
हा मृत्यू लोकातला नियम आहे. नियम आला बागूला आला. हा म्हणून कधीच पैशाला किंमत देऊ नका. आपले माणसं जपा, आपले माणसं. आणि एक गोष्ट सांगू का, लोकांचं ऐकून जवळच्या माणसाला कधी दूर करू नका. लोक कोणाची काडी कुठं करते सांगता येत नाही. लोकांमुळं आपले, म्हणून मी सांगत असतो, आपल्यातले परकेन पारक्यातले आपले एकदा कळाले की माणसाला बरोबर जीवन जगता येतं. म्हणून दादा हो, पुस्तकांबरोबर माणसं सुद्धा वाचायला शिका. पुस्तके ज्ञान देतात, माणसं मात्र अनुभव देतात. आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवन जगण्यासाठी अनुभवाचं ज्ञान जरा जास्त असावं लागतं. काड्या करणाऱ्याच्या नाड्या वळका. हे काड्या करणारे लय खतरनाक आहेत. अगोदर हे वळका आणि गोत्यात आणणारे पोत्यात घालून हाना. मला सांगायचं काय, संपत्तीला तिथपर्यंतच किंमत आहे. एकदा त्या संपत्तीचं महत्व संपलं, किंमत संपली. म्हणतो कोबाराय म्हणतात ते मला नको गाड्या. नाही देवा, तुला काय मी संपत्ती मागत नाही रे. मग एक काम कर ना, आठवण राहू दे ना माझी. आठवण चित्ती असू द्यावी, माझी आठवण राहू दे. महाराज, देव आपली आठवण काढतो का? किती मोठा प्रश्न आहे. देव आपली, आपण तर देवाची नित्य आठवण काढतो ना. ही भक्ती नाही. आपण देवाची आठवण काढणं ही भक्तीतली बालवाडी. पण कधीतरी देवाने आपली आठवण काढणं ही भक्तीतली मॅट्रिक आहे. आपण काही काटा लागलं की म्हणतो राम राम, दुःख आलं की म्हणतो राम राम. पण कधीतरी देवाने म्हणावं ना, तू माझा भक्त आहेस. हे खरा भक्तीचा शेवट आहे. देव आपली आठवण काढतो. कशी काढतो ऐका. दशमस्कंदातला गोड प्रसंग, देव कशी आपली आठवण काढतो. आठवण चित्ती असू द्यावी. काय झालं, भगवान श्रीकृष्णाला सकाळी सकाळी गडबडीने कुठंतरी कामाला जायचं होतं भगवान श्रीकृष्णाला. आणि भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला म्हणले, का गं रुक्मिणी, काही नाश्त्याला जेवायला वगैरे झालं का, मला लवकर जायचंय. रुक्मिणी म्हणली, अहो देवा, तुम्ही काही निरोप दिला नाही जायचंय म्हणून मी काही स्वयंपाक वगैरे केला नाही. मग पण जुनी माणसं म्हणायची की घरातून बाहेर पडताना उपाशी पोटी जाऊ नये, काहीतरी खाऊन जावं, दूध वगैरे काहीतरी घेऊन जावं, असं जाऊ नये. मग रुक्मिणी माता म्हणली, देवा 2 मिनिटं थांबा, एक ग्लासभर दूध प्या, तुमच्या कामाला जा. आता दूध असा पदार्थ आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना, लवकर गरमही होत नाही. आणि गरम झाला तर लवकर गार. तुम्ही झोपल्या नाहीत ना? नाही, झोपलं इमानदार आहे. झोप एकटी कधीच येत नाही. तिच्या अगोदर तिची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. ते नंतर मोठ्या बहिणीला बोलली, ते ताय तू ये. आणि ह्यांचा मोठा भाऊ जांभळा. तसं नका करू. ऐका, दूध बरोबर आहे ना, दूध पदार्थ कसा लवकर गरम पण होत नाही, गरम झाला तर लवकर गार होत नाही. म्हणून मयूर महाराज आम्ही दूध पिणंच सोडून दिलंय. ते फूक करू निमा थुकात मधात चाललाय. भगवान श्रीकृष्णाला रुक्मिणी माता म्हणली, थांबा, दूध पिऊन तुमच्या कामाला जागा. आणि मग महाराज दुधाचं भोगून चुलीवर ठेकलं होतं. रुक्मिणी मातेने पकडीमध्ये भोगून धरलं, दूध ग्लासमध्ये ओतलं. आता किती गरम आहे किती गार आहे रुक्मिणी पाहिलं नाही. तसा दुधाचा ग्लास वर धरला आणि कृष्णाच्या हातात दिला. कृष्ण गडबडीत होता, त्याने पाहिलं नाही दूध किती गरम किती गार आहे. जसा दुधाचा ग्लास घेतला तसा तोंडाला लावला, आणि जसा तोंडाला लावला तसा देवाच्या तोंडाला चटका बसला. आपल्या भाषेमध्ये दूध भाजलंच म्हणतात ना, मराठवाड्यामध्ये पोळालं, असा फरक आहे. आणि मग महाराज दूध पोळालं, भाजलं, चटका बसला. आता व्यवहार काय सांगतो, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक संकट आलं तर त्याच्या मुखातून कुणाचं तरी नाव निघतं का नाही? आपण म्हणतो आई ग घाबरल्याच्या नंतर, किंवा म्हणतो बाप रे, किंवा एखादा मित्र असन, कुणी असन, जवळचं असन, अमुक मित्राचं नाव येतं, मैत्रिणीचं नाव येतं, बायकोचं, नवऱ्याचं, मुलाचं, कुणाचं तरी नाव मुखातून येतं ना महाराज अचानक. तसं झालं. आता ह्याला तर मायबापत नाहीत ना देवाला. जसं दूध घेतलं तसं तोंडाला लावलं आणि देवाच्या मुखातून अचानक नाव आलं, अगं राधे. आणि समोर कोण होती? बोला की. तिला जमलं असन का हो? जमलं असन तिला. देवाच्या लक्षात आलं चूक झाली आहे का नाही. देव म्हणला, अगं रुक्मिणी चुकून, देवा चुकूनच कस काय. लागलं भांडण. नवरा बायकोच्या भांडणाला काय कमी का हो? काल माझा मित्र आळंदीत भेटला, म्हणला इंद्रजित मला दवाखान्यात तर घेऊन चल. मी म्हणलं काय झालंय? म्हणला माझे पुढचे 2 दात पडलेत. अरे म्हणलं कशाने पडले? म्हणला सांगायसारखंच नाही. म्हणला मी दवाखान्यात नेत नाही. तो म्हणला सांगतो पण कुणाला सांगू नको. म्हणलं हे असलं मला कीर्तन सोडून कुठंच येत नाही. मी म्हणलं काय झालं सांग ना. ते म्हणला खरं सांगू का, रात्री बायकोनी भाकरत लय कडक केली होती. मी म्हणला मर्दासारखा मर्द आहेस तू, बायकोनी भाकर केली कडक केली म्हणतो, दात पडले म्हणतो. तिला म्हणायचं जाय मी खात नाही. तो म्हणला खात नाही म्हणलं होतं म्हणून तर पडलेत. झालं नवरा बायकोचं भांडण. इथं रुक्मिणी म्हणले देवा चुकूनच राधेचं नाव कसं काय आलं सांगा.
असा राग आला महाराज रुक्मिणीला. रुक्मिणीने सारथ्याला सांगितलं, चल रज्जू प्रत, आपल्याला राधेचा समाचार घ्यायचा आहे. माझ्या नवऱ्याच्या हृदयात राहते, जमन का? बघा निघला रथ. सकाळ दुधाचं प्रकरण घडलं होतं, दूध पोळालं होतं आणि सायंकाळच्या 5 वाजता रथ बरसाने मध्ये येऊन पोहोचला राधेच्या गावामध्ये. आता ह्याच्यामध्ये अशी गमत आहे महाराज, या प्रसंगामध्ये राधेला माहीत नाही रुक्मिणी कोण आहे आणि रुक्मिणीला माहीत नाही राधा कोण आहे. ह्याने एकमेकीला कधी पाहिलेलं नाही, फक्त नाव ऐकून आहेत. पाहिलेलंच नाही महाराज, फक्त नाव ऐकून आहेत. मग कोणाला तरी विचारलं, का हो इथं राधा कुठं राहते? त्या बरसाण्यातल्या एका सद्ग्रस्ताने सांगितलं, तुम्ही कोण? म्हणले मी तिकडून आली, कृष्णाची बायको रुक्मिणी आहे, राधेला भेटायला आली. राधा म्हणू नका, राधा राणी म्हणा. का? बरसाण्यातली सगळ्यात श्रीमंत राधा आहे. लक्ष देऊन ऐका. कृष्णाकडं 9 लाख गाय होत्या, पण राधेकडं 33 लाख गाय होत्या. राधेच्या बापाकडं पाण्याच्या विहिरी नव्हत्या, दुधाच्या विहिरी होत्या आणि तुपाचे सरोवर होते. ही राधेची श्रीमंती. पूर्व दिशेला जो सगळ्यात मोठा महाल आहे तो राधेचा महल आहे, जा भेट घ्या. रुक्मिणी मातेने रथ सोडायला लावला. रुक्मिणी माता रथातून खाली उतरली, ऐका बरं का, आणि हळूहळू राधेच्या महालाच्या दिशेने निघाली. एक सुंदर स्त्री महालाच्या बाहेर झाडून काढत होती. संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे झाडून काढतात ना, नेमका थोडासा अंधार पडायला होता, म्हणजे दिवस मावळला होता म्हणून अजून अंधार पडला नव्हता, त्याला सायंकाळ म्हणतात. आणि त्या काळाला एक सुंदर स्त्री झाडून काढत होती. तेवढ्यामध्ये एवढी सुंदर पाहिली, रुक्मिणीला वाटलं जी आरती एवढी सुंदर आहे, त्या आरती कोण असली पाहिजे? राधा असली पाहिजे. रुक्मिणीने विचारलं, का हो तुम्ही राधा का? ती म्हटली, नाही बाई मी कशाची राधा, मी तर राधेची दासी. एवढी सुंदर म्हणजे हो मी राधेची दासी. म्हणले राधा कुठे आहे? राधा आतल्या खोलीत आहे. रुक्मिणी आतल्या खोलीत प्रवेश केला. बाहेर जेवढी सुंदर होती ना त्याच्यापेक्षा 10 पटीतने आतली सुंदर होती. मग तिला वाटलं आता ही कोण असली पाहिजे? राधा. म्हणले का हो तुम्ही राधा का? ती म्हटली नाही बाई मी कशाची राधा, मी पण राधेची दासी. राधा आतल्या खोलीत आहे. अशा एकापेक्षा एक सुंदर राधेच्या 8 दास्या होत्या. राधा किती सुंदर असेल बरं. खरं सांगतो महाराज, ते सौंदर्य ब्युटी पार्लर मधलं नव्हतं, लांबी लावलेलं. ते ओरिजिनल नॅचरल सौंदर्य होतं, नॅचरल. ओरिजिनल. हे आताचं सौंदर्य म्हणजे सगळं मेकअप केलेलं, खसा खाता तोंड धुतलं की नालीत वाहून जातं. हे का सौंदर्य आहे का हो? एक दिसतं महाराज, सगळं दिसतं आहे का नाही? म्हणून दिसतं तसतं नसतं, म्हणून जग हेच करत असतं. हे ग्राफिक सांगू का? ऋषिकेश महाराज ग्राफिक. तो हात धुवून तिच्या पाठीमागं लागला होता. लक्ष दे नाही का? तो हात धुवून तिच्या पाठीमागं लागला होता. तिने तोंड धुवून दाखवलं तेव्हा तो 3 किलोमीटर पळाला. ओरिजिनल सौंदर्य महाराज. एकापेक्षा 8 सुंदर राधेच्या दासा. राधा आतल्या खोलीमध्ये गेली. ऐका, अंधार पडलेला होता. एका खिडकी वाटत थोडा थोडा मंद मंद प्रकाशित होता आणि कोणीतरी एक स्त्री पातळ वस्त्र परिधान करून बसलेली होती. तिचं सगळं शरीर झाकलेलं होतं. अजिबात शरीर उघडं नव्हतं बरं का, सगळं झाकून घेतलेलं होतं. रुक्मिणीने तिला प्रश्न विचारला, का हो तुम्ही राधा का? ती म्हटली हो मी राधा आहे. राधा काय बोलणार, तेवढ्यात रुक्मिणीने दुसरा प्रश्न केला, पण का हो म्हणली, तुम्ही असं अंग का झाकून घेतलंय, तुम्ही असं शरीर का झाकून घेतलंय, तुमचं आजोबा शरीर उघडं नाही, केस उघडं नाही, असं का झाकून घेतलंय? राधेने खूप गोड उत्तर दिलाय का. राधा म्हणू लागली रुक्मिणीला, काय सांगू बाई. ऐका बरं का, राधा काय म्हणते रुक्मिणीला, अगं काय सांगू बाई, आज गोकुळामध्ये कोणीतरी एका रुक्मिणीने, कोण म्हणती, राधा, कोणाला म्हणती तिला माहीतच नाही ना आलेली कोण आहे. काय सांगू बाई, आज गोकुळामध्ये कोणीतरी एका रुक्मिणीने माझ्या श्रीकृष्णाला गरम दूध प्यायला दिलं आणि मी त्याच्या हृदयामध्ये राहत असल्यामुळे माझ्या शरीराला फोडं आलेत. जेव्हा रुक्मिणी मातेने राधेच्या शरीरावरचं असं वस्त्र बाजूला केलं ना, तर राधेच्या शरीराला असे बारीक 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 दूध भाजलेले फोडं आले होते. तिकडं 400 किलोमीटर भगवान परमात्मा गरम दूध पितात, तर इकडं राधेच्या शरीराला फोडं येतात. याला म्हणायचं देवाने आपली आठवण काढली. तुकोबाने म्हणता, देवा तू जशी त्या राधेची आठवण काढतोस, जशी तो मीराबाईची आठवण काढतोस, जशी त्या जनाबाईची आठवण काढतोस ना देवा, माझी तशी आठवण काढ ना, ह्याच्यापेक्षा मला काही नको, म्हणून आठवण चित्ती असू द्यावी. आणि देवा मी कबूल करतो गड्या, माझं काही प्रारब्ध असेल, माझ्या जीवनामध्ये काही सुखदुःख असनच, मी माझं दुःख संपवू म्हणून तुला आग्रह धरीत नाही का, तुझ्याच्याने ते होऊच शकत नाही. मी माझा भोग भोगायला समर्थ आहे. सरलिया भोग, सरलिया भोग, सरलिया भोग, हीरो शेवटी सरलिया
तुकोबर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतं, देवा मी माझ्या जीवनातला भोग भोगायला समर्थ आहे, सरलिया भोग. भोग संपल्याच्या नंतर मी भोग भोगेल बा, पण तुला विसरणार नाही. हा, पाया पेया भेटी अनुसंधाने मी स्मरण ठेवील, तुझ्या चित्ताचं, तुझ्या पायाचं, तुझ्या स्वरूपाचं स्मरण ठेवील, पण माझा भोग तर मला भोगावंच लागेल ना महाराज. हे तुकोबराचे वाक्य आहेत, भोग भोगावं लागतो. आता आपल्याला कर्माचे अनेक प्रमाण पाठ आहेत बघा. कर्म, भोग, प्रारब्ध. तो कोणीही प्रयत्न केला तरी तो चुकत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आपलं पुढचं जीवन जर चांगलं जगावं असं वाटत असेल तर वर्तमान काळामध्ये चांगलं कर्म करा. माऊलीची एक ओवी सांगू का तुम्हाला? माऊली म्हणले, दिवसभर केलेलं काम, दिवसभर केलेला विचार झोपल्याबरोबर स्वप्नात येतो. डोळा लागतो देखीचे त्याची स्वप्नी, आणि जागता जव अशी जे तेवे ध्याने ध्यानना भविजे, आणि डोळा लागतो देखीचे त्याची स्वप्नी. जर दिवसभर केलेलं काम, दिवसभर केलेला विचार स्वप्नामध्ये येत असेल तर आयुष्यभर केलेलं वाईट कर्म शेवटच्या क्षणाला आपल्याला का त्रास देणार नाही? हा, आपण जीवनभर जे कर्म करतो, वाईट चांगलं जे कर्म करतो ना, बरोबर मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला आपल्या जवळ येतं, म्हणतं जे हरी. माहिती तू कसा वागलास, कोण म्हणतं? कर्मच म्हणतं. म्हणून कर्माला घाबरा गाड्या हो. कर्म एक असं हॉटेल आहे, तिथं तुम्ही ऑर्डर काही द्या, तिथं तेच भेटतं जे तुम्ही आयुष्यभर शिजवलेलं असतं. तुमच्या मनावर तिथं भेटत नाही. तुम्ही बनवून काय ठेवलंय तेच तुम्हाला मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला खावं लागतं. कर्माला घाबरा, कर्माला. म्हणून तुकोबरा म्हणतात, भोग भोगावाच लागन बा. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण भावगीत आहे, संत महात्म्याने सुद्धा वर्णन केलेलं आहे. तुमचं जसं कर्म असेल, कर्म देत नाही, ईश्वरच फळ देतो, पण कर्म रूपाने देतो. मुलाचं नवीनच लग्न झालं महाराज, नवीनच लग्न झालं. आता ती नवीन मॉडर्न आलेली सून, तिने लगेच त्याचे कान भरले. कान भराय काय टाईम लागतोय का सध्या? हां, म्हणून शिकलेली सून करण्यापेक्षा संस्कृती जपलेली सून करावी माणसाने, माझं असं म्हणणं आहे. आणि ह्यांना म्हणू लागली, ऐका ना सासरे भाऊ लईच वाईट आहेत, असंच करतेत, तिथं थुकतेत, अमुकच करतेत, तमुकच करतेत. एक काम करा, ह्यांना कुठं तरी नेऊन सोडूनच द्या. कोण म्हणली? सून नवऱ्याला. आता हेही ऐकलं बायकोचं. ते म्हणला, बरं जंगलातच नेऊन सोडतो, पण दोन गोष्टी, म्हातारी माणसं मांजर कुठं सोडा. हजरत आमच्या गावात एक जणांना मांजर जंगलात नेऊन सोडली, जंगलात. आणि हेच रस्ता विसरला. जेव्हा तो मांजरीच्या मागं आला तेव्हा घरी आला. म्हातारा रानात जंगलात नेऊन सोडलं. पोरगा घरी येण्याच्या अगोदर म्हातारा म्हणतं जे हरी. सून म्हणू लागली, एक काम करा, ह्यांना काशीला न्या आणि द्या नदीत ढकलून. शिव म्हणला, असंच करतो आता, मी तुझंच ऐकतो. आणि घोलून घोलून बापाला काशीला नेलं. भगवान भोलेनाथचं दर्शन वगैरे केलं. असा नदीचा प्रवाह वाहत होता बघा. बाबा आणि चला आंघोळीला. म्हातारं म्हणला, मला नाही यायचं, लय गार पण आज चला म्हणला. बळत बळत पोरांनी नेलं. आणि मग अशा नदीच्या प्रवाहामध्ये असं म्हाताऱ्याला ढकलणार, तेवढ्या म्हाताऱ्याने पोराला धरलं. आता ह्याला खरं सांगावं लागलं ना महाराज. ते म्हणला, हे का बाबा, आमचं आपला घरदार तुम्हाला कटाळलंय. मी घुलून तुम्हाला इथं ढकलूनच द्यायला आणलंय. आता तुम्हाला घरी न्यायचं नाही, तुम्हाला इथं ढकलून द्यायचंय. म्हातारं म्हणलं, बाळा माझी एकच इच्छा पूर्ण कर. म्हणले, काय? मला इथं ढकलून देण्यापेक्षा जरा वर नेऊन तिथं ढकलून दे. पाळ्या म्हणला, अहो बाबा इथं ढकलं तरी वाहूनच जायचंय, वर ढकलं तरी वाहूनच जायचंय, मग वर कशासाठी? तो म्हणला, माझ्या बापाला मी इथं ढकललं होतं. कर्म
तुम्ही जसं कर्म केलं तसं भोगावं लागतं हो. म्हणून तुकोबाराय म्हणले कर्माचं गणित फार वाईट आहे, मी माझं भोग भोगायला समर्थ आहे, तू त्याच्यासाठी काहीच करू नको. एवढंच काय, माझ्या पायाचं अनुसंधान सुद्धा राखू नको. आता माझ्यासाठी याल आकार असं रोकडी हे असं नाही देवा. माझी अजिबात मुळातच इच्छा नाही काय की तू माझ्यासाठी यावं म्हणून, अजिबात नाही. कारण भगवान परमात्माचे जे जे अवतार झाले महाराज, ते अवतार राक्षस मारणे हे निमित्त आहे, पण प्रत्येक झालेला अवतार हा संतासाठी झाला. जर ज्याच्या संकल्पाने सृष्टीची निर्मिती होते त्याच्या संकल्पाने सृष्टीचा नाशही होऊ शकतो ना महाराज. हा, भगवान परमात्माला एक मुंगी मारायला जेवढं सामर्थ्य लागतं तेवढं सामर्थ्य रावण मारायला लागतो. मग अवतार का घेतला? हनुमंतरायाचं कसं होईल म्हणून आले. कंसाला मारण्यासाठी संकल्प केला की कंस मेला असता, पण गोपिकाचं उद्धवाचं कसं होईल म्हणून भगवान परमात्मा आले. पण तुकोबाराय म्हणतात आता तू माझ्यासाठी येऊ सुद्धा नको, आता माझ्यासाठी याल आकार असं रोकडी माझी अजिबातच इच्छा नाही. मग काय इच्छा आहे तुकाराम महाराज? तुकोबाराय म्हणले देवा तुझ्या पाया पडतो, मागणी मागतो, फक्त एक काम कर, जोपर्यंत माझा प्राण माझ्या कंठात आहे तोपर्यंत तुझं नाम माझ्या हृदयामध्ये राहू दे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, असो तुझे नाम, तो श्रम देवी काळ, देईल तो श्रम युगी काळ, सरलिया भोग येईल शेवटी, सरलिया भोग येईल देईला तो श्रम देईला काळ, देई तो श्रम देईला काळ, देईला तो श्रम देईला काळ, सरलिया भोग येईल सरलिया सर. ते शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मुखी, माझ्या मुखामध्ये देवा तुझं नाम असू दे. मग माझ्या जीवनामध्ये माझ्या काळाने काय त्रास द्यायचा ते देऊ दे, देईल तो श्रम कष्ट देवो काळ, काय काळाने त्रास द्यायचा ते देऊ दे, पण तुझं नाम माझ्या मुखामध्ये असू दे. ही मागणी बरं का. आता तुकोबाराची युक्ती बघा कशी, काळाने काय त्रास द्यायचा ते देऊ दे पण तुझं नाम असू दे. खरं सांगा बरं, मुखात नाम असल्यावर काळ त्रास देईन का? अहो काळ भिवून पळतो नामस्मरण करणाऱ्याला,
म्हणजे नामस्मरण केलं की काळच राहत नाही, मग काय त्रास देणार आहे. पण तुकोबार म्हणतो तुझं नाम अगोदर मुखामध्ये असू न्या. म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबार देवाकडे सरते शेवटी मागणी मागत असताना नामस्मरणाची मागणी मागतात. देवा तुझं नाम माझ्या मुखामध्ये असू दे, कारण नामस्मरणासारखी ताकद जगामध्ये कशातच नाही. आपल्याला पाठ आहे बघा, काय नो हे केले एका चिंतितावित, अगदी सर्व साधनाचे सार सिंधू तरी पण नामस्मरणासारखं काही श्रेष्ठ नाही महाराज. म्हणून ते मुखामध्ये आपल्या पाहिजे बरं का. पहिल्या दिवशी कीर्तनकार नामाचं महत्व सांगतातच नाही का नाही का, कारण नियम आहे आणि ते केलं पाहिजे. सगळ्यात सोपं साधन आहे नामस्मरण. नामसन कीर्तन साधन पै सोपे. कशामुळं सोपं, नलगती सायास जावे व नंतर. कुठं जायचीच गरज नाही, जिथं असाल तिथं नामस्मरण एवढं सोपं आहे. का सोपं आहे त्याचे 4 कारण पटापटा. नंबर 1, नामस्मरणाला काळ वेळाची बाधा नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही म्हणून सोपं. काय काय गोष्टीला काळ वेळाचं बंध नाही महाराज. पूर्वांनाही देवानाम, मध्यानाही मनुष्यानाम, अपरनाही पितृनाम, सायंनाही भूत प्रेतादिनाम. दिवसाचे 4 काळ आहेत, म्हणजे 4 रिझर्व वेळ ठरलेल्या आहेत. पूर्वांनाही देवानाम, सकाळची वेळ देवपूजेसाठी आहे का ना. देवपूजा कधी करतो आपण, तुम्ही कधी करता देवपूजा पुरुष मंडळी? खरं सांगा तुम्ही करता का? पण हा थोडेफार करते, बाकी तर ह्यांच्याकडेच गुतय. खरं का नाही. सगळ्यात जास्त देवपूजा कोण करतात? महिला मंडळी. सकाळी करता का संध्याकाळी? सकाळी. का? देवाची पूजा करण्याची वेळ आहे, पण देवाचं नामस्मरण करण्याची वेळ नाही. कधी करा म्हणून सोपं. नंबर 2, नामस्मरण करण्यासाठी देश कालाची बाधा नाही. भारतात केलं तरी तेवढं पुण्य, पाकिस्तानला केलं तरी तेवढंच पुण्य म्हणून सोपं. नामस्मरण करण्यासाठी जाती वर्णाचा भेद नाही. कोणत्याही जातीच्या माणसाने नामस्मरण केलं तरी तेवढंच पुण्य म्हणून सोपं. नामस्मरण करण्यासाठी स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव नाही. याती भलती नारी नर म्हणून सोपं. आणि नामस्मरण करण्यासाठी अवस्थेचाही विचार नाही. का? निजल्याने गाथा उभा नारायण. बसून केलं तरी तेवढं पुण्य, उभा राहून केलं एवढंच काय. नाथ बाबा म्हणले भांडता भांडता केलं तरी तेवढंच पुण्य. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. तुम्हाला जर एखाद्याचा राग आला ना, राग असा राग काढायचा महाराज त्याचा रामकृष्ण हरी. काय अडचण नाही का? सोपं आहे. हे फक्त आपल्या मुखाला येत नाही. म्हणले का येत नाही? त्याचे 2 कारण. नामस्मरण करण्यासाठी अनंत जन्मीची सुकृत पद्धती, कितीतरी जन्मीचं पुण्य असावं लागतं तेव्हाच येतं. 2 माणसाच्या मुखाला देवाचं नामस्मरण येत नाही. म्हणले कोण? पहिला माणूस माऊलीच्या हरिपाठातला आणि दुसरा माणूस नाथ महाराजाच्या हरिपाठातला. पहिला माणूस पापी आणि दुसरा माणूस मूर्ख. तो नर पापिया. म्हणजे कोणता? नामासी विनमुख. जो नामाला विनमुख झाला तो नर कसा? पापी. आणि आता बाबा म्हणले तो नर मूर्ख. म्हणले कोणता? हरी नये मुखाशी. अरे मुढा पापीन मूर्ख हे 2 माणसं. कधी देवाचं त्याला किती सांगा. आमच्या गावात एक म्हातारी होती बघा, आता ती मेली म्हणून सांगायची, मात्र माझी काय हिंमत सांगायची. हा मिली महाराज ती आता 80 वर्ष जगली, पण 80 वर्षामध्ये एकदा सुद्धा राम राम म्हणली नाही. तुम्ही म्हणता तिकडच्या म्हातारीचं कशाला सांगायला, इथं बऱ्याच म्हाताऱ्यात अजून म्हणत नाहीत. पण आमच्या म्हातारीचं विशेष होतं. तिला 2 पोरं, एकाचं नाव राम, एकाचं नाव श्याम. आता नाव राक्षसाचे का देवाचे? तो सर कसे तर देवाचे. पण म्हातारी एवढी पापी, जर ह्यांच्या नावाने पोराच्या नावाने पोराला हाका मारली तर देवाचं नाव मुखाला येईन म्हणून तिने टोपण नावं ठेवले. एकाला म्हणायची बाळ्या आणि एकाला म्हणायची पिंट्या. पोरं माझ्याकडे आले, म्हणले महाराज आम्ही लई परमार्थ केला, पण म्हातारीचं लई पाप आहे बा. हे राम राम म्हणत नाही, काही करा, युक्ती सांगा. हिच्या मुखातून एकदा राम राम आलं, आमचा परमार्थ सफळ झाला. मी म्हणलं घ्या सप्त्यातली पंगत. कामाला माहिती म्हातारी दारात बसलेली असती, पंगत घरात ठेवा आणि जातानी सगळ्यांनी म्हातारीला राम राम घालायचं. आयडिया पटली का नाही? तुमच्या इकडं जर मी तुम्हाला सकाळ राम राम म्हणलो, तुम्ही काय म्हणता? अहो राम रामच म्हणावं लागतं. आम्ही सगळे जेव्हा गेलो, सगळी होते बरं का माझ्या बरोबर, कारण म्हातारी तेवढी आगाव होती. एकटा कधीच गेलो नाही मी, सगळे गेलो. म्हणलं आजी वा वा काय पोर आहे, एकाचं नाव राम, एकाचं नाव श्याम. आजी दे हरी, आजी राम राम. म्हातारी म्हणली वेलकम वेलकम वेलकम. पोरं म्हणले पंगत वायाच गेली. म्हणलं खाऊ दे अगोदर. पोटभर जेवण केले, वापस जाताना आजीला म्हणलं आजी जे हरी, आजी राम राम. म्हातारी म्हणली टाटा बाय बाय. ती म्हातारी मेली. तिच्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडं. मी कीर्तनातलं रामकृष्ण हरी चालू केलं ना, अख्ख्या जिल्ह्याचीच लाईट गेली. का? तो नर पापीन महाराज.
पापी माणसाच्या मुखाला देवाचं नामस्मरण येत नाही आणि नामस्मरणासारखं सोपं काहीच नाही. म्हणून तुकोबारा तीच मागणी करता, देवा दुसरं काही नाही बा, तुझ्या पाया पडतो, तुझं नाम माझ्या मुखामध्ये असू दे. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, मग देईल तो श्रम देवो काळ. एकदा फक्त पुरुष मंडळी असे 2 हात वर करा. सगळे तिकडं गाडी समोर उभा असलेले, इकडं वाट्यावरचे अंधारातले फक्त पुरुष मंडळी, अंधारातले तंबाखू द्या आता टाकून. हां केले का हातावर? पुरुष मंडळी इकडच्या आजूबाजूचे खालचे बसलेले करा करा हातावर केले. हां भाऊ दादा काका मामा साहेब हां केले हातावर. हां मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा धन्यवाद. माझे 10 मिनटं रिझर्व राहिलेत बा. मला तशी आज्ञाच आहे का नाही? सकाळपासून फोन आहेत मित्रमंडळीचे, महाराज 12 वाजूस तर करा, पण माझी घड्याळ आज चालू आहे. त्या दिवशी बंद पडली होती, 1ला सोडलं, आज चालू आहे. 11 वाजून 10 मिनटं तुमचे जास्त म्हणजे जास्त घेतो. ते याच्यासाठी की सगळेच मित्रमंडळीची अपेक्षा की इतिहास सांगा. तुम्ही तर त्याच्यासाठीच आलेत आहे का नाही? आहे का? शिवाजी आपल्या इथं सांगितलं होता, लक्ष देऊन ऐका. आता 10 मिनटं जे शाळेत मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. नीट मांड्या घाला एकदा नीट. पाठीमागच्या महिला मंडळी असा फ्रेश भाषा. हां बसल्या का? लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ. त्या म्हणतात माय घातल्या सरशी सासूची तरी घालायची की. सासूची कशी घालीन? सगळ्या काड्या शेजारीन करतीन. ऐका ऐका. 10 मिनटं मी तुमचे घेतो. जागराचं कीर्तन आहे नाही तरी. आज मी तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी न ऐकलेला, उभ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड भारत देशाचा 2000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जात होतं. 7 नावाने: जम्बूयादीप, हिमवर्ष, अजनाब वर्षे, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा झाला, ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राटानंतर इसवी सन पूर्व संपलं, इसवी सन सुरू झालं. या भारत देशामध्ये 100 पासून शक्य संवत्सर सुरू झालं. जे हिंदू धर्माचं पंचांग आहे ना त्याच्यावरती शक लिहिलेलं असतं. इसवी सन आणि शके याच्यामध्ये 78 वर्षाचा फरक असतो. म्हणून ज्याला तिथी काढता येत नाही त्यांनी इसवी सन वजा 78 किंवा इसवी सन अधिक 78 करायचं, आपोआप तिथी निघते. या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहान भाऊ विक्रमादित्य तो भारत देशाच्या गादीवरती राजा म्हणून बसला. आपल्या भारतामध्ये 712 साली सगळ्यात पहिले मोठे आक्रमण अरबांनी केले. ते इसवी सन नंतरचे भारतावरती झालेले आक्रमण. या भारत देशामध्ये 1001 मध्ये मोहम्मद गझनीने आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. याच मोहम्मद
औरंगजेबाने 1025 मध्ये गुजरातमध्ये सुरतवरती आक्रमण केले आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1177 साली अजमेरमधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला, ज्याला इतिहासामध्ये तिसरा नर म्हणून ओळखण्यात होत होते. भारताच्या इतिहासामध्ये 1192 मध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली, ज्याला तराईची लढाई म्हणतात. ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडण्यात आले. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. या भारत देशामध्ये 1236 साली दिल्लीच्या गादीवर प्रथमच एक स्त्री बसली, जिचं नाव आहे रजिया सुलताना. या भारत देशामध्ये 1290 साली जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंश स्थापना केली आणि 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीबरोबर लग्न केलं. अंडरलाईन करा, बहिणीबरोबर लग्न केलं. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. आणि याच अल्लाउद्दीन खिलजीपासून मुस्लिम समाजामध्ये भावकीच्या मुलीबरोबर लग्न करण्याची दुर्दैवी प्रथा सुरू झाली. या भारत देशामध्ये दिनांक 28 जानेवारी 1303 साली या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तूरवरती आक्रमण केले. त्यावेळेला राज्य करतात राणा रतनसिंह. दुर्दैवाने राणा रतनसिंहचा पराभव झाला आणि भारतातील रूपवान कन्या राणी पद्मिनी तिने अनेक दाशावर आत्मदहन केले. 1351 साली फिरोज शाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459 गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 भारतामध्ये प्रथम एक पोर्तुगीज आला, ज्याचं नाव आहे वास्को डी गामा. कधीतरी तुम्ही शाळेमध्ये नाव ऐकलं असं वास्को डी गामा. आपल्याला शिकवलं वास्को डी गामा पोर्तुगीज होता, पर्यटक होता, तीर्थयात्री होता. पण ऐका, तो भारतात आलेला सगळ्यात मोठा भामटा चोर होता. कारण भारतातून परत जाता वेळेस 153 सोन्याने भरलेले जहाज लुटून नेले होते. या ठिकाणी 14वे शतक संपलं, 15व्या शतकाला सुरुवात झाली. या भारत देशामध्ये 1526 साली अफगाणिस्तानमधून बाबर आला. बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हाच बाबर 1528ला अयोध्येमध्ये गेला. त्याने आपल्या राम मंदिरामध्ये नमाज पाडला, म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हिमायून राजा झाला. 1556 हिमायून मेला. हिमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर महाराणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं, ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणतात. ज्या युद्धामध्ये कोण हारलं आणि कोण जिंकलं याचा शोध अजून इतिहासकाराला लागला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता, ती तारीख होती 12 जानेवारी 1798 साली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं, ज्यांचं नाव आहे जिजाऊ आई साहेब. 1598 साली जिजाऊ साहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1605 साली जहागीर मेला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला आणि 16व्या शतकाला सुरुवात झाली. आणि 16व्या शतकाच्या मध्यंतरी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता, ती तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. ऐका, 1630 साली छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. 1646 साली शिवरायांनी पहिला किल्ला, ज्या किल्ल्याचं नाव आहे त्वारणा. 1656 साली धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्म झाला. दिनांक 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्ते खानाची बोटं कापली. 1670ला तानाजी मालुसरे गेले. 1673ला प्रतापराव गुजर पाटील गेले. आणि दिनांक 6 जून 1674 साली या भारत देशामध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा म्हणून बसला आणि या भारत देशाला एक नवीन नाव मिळालं, स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी राजे गेले. धर्मवीर संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689ला धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याचा पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या. 1760 साली दुसरी बाजीराव पेशवे झाली. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव युद्ध झालं. 1828 साली मनकर्णिका तांबे एक महान पराक्रमी स्त्री जन्मली. तिच्या पराक्रमाने तिला झाशीची राणी हे नाव प्राप्त झालं. 1848 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857ला इंग्रजांचा युवराज पहिला चलोजाचा उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. दिनांक 14 एप्रिल 1891 साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली संत शेगावचे गजानन महाराज गेले. 1918 साली शिर्डीचे साईबाबा गेले. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू, भगतसिंग, सुखदेव अशा अनेक महान क्रांतिकारकांना फासावरती देण्यात आले. दिनांक 12/12/1940 बारामतीच्या काकाचा जन्म झाला. 1942 वर्ध्यातून चेलेजावचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश तिसऱ्यांदा स्वातंत्र्य झाला. ऐका, 47 देश स्वातंत्र्य झाला. 48 महात्मा गांधी गेले. 49 भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात आली. दिनांक 26 जानेवारी 1950 ती अंमलात आली आणि 1952 या भारत देशामध्ये 1952 लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि या देशाचे पहिले पंतप्रधान झाले इंद्रजित महाराज रसाळ. नाही मी नाही, म्हणजे तुम्ही हसला याचा अर्थ मला मतदान करणार नाही तुम्ही. मी पण उभा राहत नाही, जाऊ द्या. कोण मग? पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं, पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला, कारण त्यावेळेला देशाचे पंतप्रधान एक धोत्रावाली आणि तुळशीची माळ घालणारे होते लाल बहादूर शास्त्री. 1966 साली लाल बहादूर शास्त्री गेले. 1966 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, दादासाहेब कोंडके यांनी शिवसेना पक्ष स्थापना 1966 केली. 1969 भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली इंदिरा गांधी. 1972 भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला आणि योगायोग त्याच वर्षी महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. हा केवळ योगायोग. 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा पहिला, काड्या करू नका बरं का, बाबाला सांगू नका. 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा पहिला सुपरहिट चित्रपट रिलीज झाला, शोले. 1980 साली BJP पक्ष स्थापना झाली, भारतीय जनता पार्टी. 1983 कपिल देवने पहिला वर्ल्ड कप जिंकला. 1989 राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला. 1991 राजीव गांधी गेले मी जन्माला आलो. 1992 बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 93 मराठवाड्यात केलेला भूकंप झाला. मुंबईला बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये संजय दत्त 3 वर्ष अटक होता. 1997 साली, कोणी पुरुषाने बोलायचं नाही, 1997 साली भारतातली पहिली महिला अंतराळात गेली. कोण म्हणलं? शांताबाई, कल्पना चावला. 1999 साली कारगिल युद्ध झालं. 2001 धर्मवीर आनंदी गेले. 2004 बॉलिवूडचे सुपरस्टार लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006 राज ठाकरेंनी मनसे स्थापना केली. 2007 भारतातली पहिली महिला राष्ट्रपती झाली, जिच्या डोक्यावरचा पदूर अजून खाली पडला नाही. प्रतिभाताई पाटील. 26/11/2008 ताज हॉटेलवरतीच बॉम्बस्फोट झाला आणि कसा सापडला. 2012 2 नेते गेले. पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे विलासराव देशमुख. 2014 लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचा वैभव केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. 2016 दुसरी नोटबंदी झाली. 2017-18 मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. 2019 लोकसभेची निवडणूक झाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये 3 जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020 कोरोना आला, लॉकडाऊन झालं. 2021 कोरोना 2 आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 अनाथाची माई सिंधुताई सपकाळ गेल्या. दिनांक 7 फेब्रुवारी 2022 भारत देशाचे गायन कोकिळा लता दिदी गेल्या. जून 2022 महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं, कारण त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. नाही कुठं गेले मग? गुवाहाटीला गेले, आहे का नाही? नंतर चालू झालं 2023 आणि 2023 2 महत्त्वाच्या घटना भारतामध्ये घडल्या. पहिली घटना दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी या भारत देशाने असा पराक्रम केला, या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला तिरंगा चंद्रावरती नेला. महाराज, आपलं चंद्रयान सफल झालं. चंद्रयान म्हणून गणेश भाऊ मी सांगत असतो, अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडाच चंद्रावर आहे. नंतर 2023 एक महत्त्वाची घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विशेष करून आमच्या मराठवाड्यामध्ये घडली. एका सामान्य घरातील, एका सामान्य कुटुंबातील, एका सामान्य मराठी माणसाने महाराष्ट्रातला 1.5 कोटी समाज एका जाग्यावरती केला. त्यांचं नाव आहे श्री मनोज जरांगे पाटील. एका माणसाने सगळे मात्र एकत्रित केले.
नंतर चालू झालं 2024. आणि ऐका आता 2024 मध्ये एक अशी भारत देशामध्ये महत्त्वाची घटना घडली जिची नोंद जागतिक लेवलला झाली. एवढंच काय, ब्रह्मदेवाने आपल्या वहीमध्ये लिहून घेतली. तो दिवस होता, ते तारीख होती 22 जानेवारी 2024 रोजी. या देशाचा प्राण आणि अयोध्याचा राम 495 वर्षाच्या नंतर मायभूमीमध्ये परत आला. आपल्या सगळ्या हिंदूंच्या स्वप्नातलं राम मंदिर साकार झालं. नंतर चालू झालं आताचं 2000 किती आता 25. आणि 2025 मध्ये सुद्धा एक महत्त्वाची घटना भारत देशामध्ये घडली. त्याच राम मंदिराच्या बाजूला धर्मध्वज फडकत आहे आज महाराज. आणि आज दिनांक किती तुम्हीच सांगा महाराज. आज दिनांक 1 डिसेंबर 2000